कधी कल्पना केली आहे का? जर एक दिवस उठलो आणि मोबाईल उघडला, पण त्या लाल रंगाच्या यूट्यूबचा लोगोच दिसलाच नाही. स्क्रीनवर फक्त एवढं लिहिलं, "दिस साईट इज नो लॉंगर अवेलेबल." अरे बापरे! जगभरात एकच गोंधळ. लोक म्हणतील, "माझं इंटरनेट चालतंय का? वायफाय रिस्टार्ट कर, सेम बदल." पण यूट्यूब काही चालत नाही. पहिल्या 5 मिनिटात सगळे लोक फोनवर गोंधळतील. 10 मिनिटांनी व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये मेसेज, "तुझं यूट्यूब चालतंय का?" "नाही रे." आणि मग ट्विटरवर एकच हॅशटॅग, हॅशटॅग यूट्यूब डाऊन. लोक रडतील, काही घाबरतील, काही मीम बनवतील. कोणी म्हणेल, "अरे माझ्या डान्स ट्युटोरियल्स गेल्या. मी तर आजच व्हिडिओ अपलोड करणार होतो. अरे माझं कॉमेंट सेक्शन कुठं गेलं?" शिक्षक आणि विद्यार्थी काय करतील? आजच्या काळात यूट्यूब म्हणजे शिक्षणाचा दुसरा शाळा. मॅथ्स, सायन्स, आर्ट, कुकिंग, DIY सगळं काही. शिक्षक म्हणतील, "आजचा क्लास लिंकवर बघा." आणि मग लक्षात येईल, अरे लिंकच नाही. विद्यार्थ्यांना थोडं अवघड जाईल, पण हळूहळू ते पुन्हा पुस्तकं उघडतील, विचार करतील, प्रश्न विचारतील. खरं तर थोडी क्रिएटिव्हिटी परत येईल. आता विचार करा कलाकारांचं. यूट्यूबर्स, म्युझिशियन्स, व्लॉगर्स सगळ्यांनी मेहनतीनं आपलं जग बनवलं आहे. त्यांचं मन मोडेल, पण सर्जनशील लोक कधी थांबत नाहीत. ते म्हणतील, "ठीक आहे, आता नवीन प्लॅटफॉर्म सुरू करतो." कदाचित नवभारतीय ॲप येईल, भारट्यूब, व्हिडिओ बाजार किंवा स्ट्रीम साथी. क्रिएटिव्हिटी कोणी थांबवू शकत नाही. आता घरातली मजा बघा. पालक खुश, "वाह, आता तरी फोन बाजूला ठेवशील." पण 2 दिवसांनी तेच पालक म्हणतील, "अरे आता कार्टून नाही, गाणी नाही, घरात शांतता नाही." म्हणजे यूट्यूब बंद झालं तरी गोंधळ कायमच आहे. पण खरं सांगायचं तर यूट्यूब बंद झालं म्हणजे जग थांबत नाही. कदाचित तेव्हाच लोक पुन्हा चालायला लागतील, पुस्तकं वाचतील, बोलतील किंवा स्वतःचे विचार लिहायला सुरुवात करतील. आपण इतके व्हिडिओ बघतो की कधी स्वतःचं आयुष्य विसरतो. कदाचित या बंदीमुळे लोक पुन्हा स्वतःशी बोलतील. यूट्यूब हे फक्त एक वेबसाईट नाही, ती एक कल्पना आहे. शिकण्याची, शेअर करण्याची आणि सर्जनशीलता पसरवण्याची कल्पना. आणि कल्पना कधी मरत नाही. ती फक्त नवा रूप घेते. जसं नदीचा प्रवाह थांबत नाही, फक्त दिशा बदलतो. म्हणून मित्रांनो, जर यूट्यूब बंद झालं तर थोडं हसू येईल, थोडं वाईटही वाटेल. पण शेवटी आपण काहीतरी नवीन तयार करू. कारण यूट्यूब नाही तरी आपण आहोत. आणि आपणच खरी पॉवर आहोत. थँक यू फॉर लिसनिंग. आणि लक्षात ठेवा, इंटरनेटवर नाही तरी आयुष्यात नेहमी काहीतरी शिकत राहा. हा 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 हा.